आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या हेअर रेमेडीज बघण्यासाठी आणि त्यामधील वेगवेगळे प्रकार, याच्यामध्ये हेअर ऑइल्स आहेत, मेहंदीचे वेगवेगळे प्रकार आहेत, हेअर मास्क आहेत, हेअर स्पा, टोनर, खूप सुंदर रेमेडीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक रेमेडी बघणार आहे की जी फक्त 10 मिनिटातच होणारी आहे आणि फक्त 10 ते 15 मिनिट म्हणजे अर्धा तासच केसांवरती सुद्धा ठेवायचे आहे. झटपट होणारी आहे, पण केसांना खूप सुंदर, स्मूथ आणि एकदम शायनी बनवणारी आहे. त्यासोबतच केस गळती जर होत असेल ना, तर ती सुद्धा कमी होऊन केस आपले वाढायला मदत सुद्धा होणार आहे. तर कसं बनवायचं ते बघूयात. तर यामधील जे साहित्य आहे ना, ते सर्वांनाच सहज उपलब्ध होईल असंच आहे. तर बघा, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. खरं तर तांदळ भिजवून ते उकळून परत ते वाटून ही सुद्धा प्रोसेस करू शकतो, पण पटकन होणारी ही प्रोसेस आहे आणि एकदम 10 मिनिटात होते आणि परत आपल्याला खूप वेळही लागत नाही. म्हणून काय करायचं आहे, तर फक्त तांदळाचं पीठ थंड पाण्यातच आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्या गाठी होणार नाहीत. त्याच्यातच 2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे आपल्याला जवस वापरायचे आहेत आणि कढीपत्ता घ्यायचा आहे थोडा. तर बघा, जवस, कढीपत्ता आणि मेथी जे आहेत की नाही, ते केस वाढायला आणि केस गळती कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होतात. खाण्यामधून सुद्धा तुम्ही जवस ठेवलं पाहिजे किंवा कढीपत्ता सुद्धा रेग्युलरली आपल्या खाण्यामध्ये असला पाहिजे. त्याच्यासोबतच बघा, हे जे छोटे छोटे हेअर मास्क आहेत की नाही, तर केस धुण्याच्या अगोदर जर लावले ना, तर तुमचे केस ना एवढे शायनी आणि नॅचरली हेल्दी व्हायला सुद्धा मदत होतात. तर बघा, जेवढ्या वस्तू टाकलेल्या आहेत गॅसवरती ठेवायचं आहे, लो फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि जवस असल्यामुळे ना याची पटकन क्रीम होते. पण जरी पटकन क्रीम झाली ना, तरीसुद्धा चांगलं उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसरच याचं जेल बनवायचं आहे, तरच ते चांगलं जवसाचं जेल बनतं आणि त्याच्यामध्ये सगळे जे याचे गुडनेस असतील ना, सगळ्याच वस्तूंचे ते चांगले उतरले जातात. त्याच्यानंतर बघा, चांगली घट्ट याची ज्यावेळेस क्रीम बनते ना, त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. खूप सुंदर असं हे जेल बनतं आणि हे केसांसाठी आपलं खूप हेल्दी आहे. केस वाढायला तर मदत होतेच, पण एक स्पा केल्यानंतर जी शाईन येते ना आपल्या केसांना, तशीच येते. खूप वेळा मी हे ट्राय करते. एक परफेक्ट रेमेडी बनलेली आहे. ज्यावेळेस बघा, जास्वंदाची फुलं मला वापरायची नसतात किंवा अवेलेबल नसतात ना, आणि त्यावेळेस मी हे करते, कारण की याचेसुद्धा रिझल्ट्स खूप भारी आहेत. आणि हे गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण की बघा, थंड झाल्यानंतर ते गाळलं जात नाही म्हणून. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यात खोबरेल तेल टाकायचं आहे. तर यामधील ज्या वस्तू आहेत ना, याच्यामुळे बघा आपल्याला केसांना ओमेगा फॅटी ॲसिड्स भेटतात, जवसामुळे प्रोटीन, तांदूळ किंवा मेथीदाण्यामुळे भेटतात. सगळ्या गोष्टी आहेत आणि आयर्न, कॅल्शियम ज्या पण गोष्टी आहेत ना, कढीपत्ता तुम्ही खाण्यातून सुद्धा रेग्युलरली ठेवा. काही गोष्टी जरी आपण वरून जरी लावल्या ना केसांना, तर ते टेक्स्चर चेंज करतात, पण हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा हेअर फॉल थांबवण्यासाठी आपलं डाएट म्हणजे आपण जे खातो ना, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रोटीनयुक्त सगळ्या वस्तूंनी, विटॅमिन्स म्हणा किंवा फळं, भाज्या, सगळ्या गोष्टींनी पाहिजे भरपूर असं. आणि त्याच्यासोबतच आपल्याला रेग्युलरली काळजीसुद्धा घ्यायची आहे केसांची. तर असा हा खूप अनुभवाचा माझा हेअर मास्क आहे. मी नक्कीच खूप वेळा लावते हा. तर 1 तास ठेवायचा आहे, 20 मिनिटं ठेवलं ना तरीसुद्धा चालतं आणि त्याच्यानंतर केस धुवायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद.